कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शिल्पा खोत तर उपाध्यक्षपदी भाजपाचे तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाली। अध्यक्षस्थानी पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल इटगे होते। अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून शिल्पा खोत तर काँग्रेसकडून रसिका पाटील यांनी तर उपाध्यक्षपदासाठी तानाजी पाटील व काँग्रेसकडून संभाजी पाटणकर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली होती। निवडीनंतर जिल्हा परिषदेच्या आवारात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांचे कटआउट हातामध्ये घेत घोषणाबाजी केली। सर्वप्रथम मी मुश्रीफ साहेब व सर्व नेत्यांचे आभार मानू इच्छिते की त्यांनी माझ्यावर एवढा मोठा विश्वास ठेवून ह्या अध्यक्षपदासाठी त्यांनी मला पात्र समजले आणि मी सर्व सभासदांचे आणि सगळ्या सदस्यांचे आभार मानते। नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज कोल्हापूर जिल्हा परिषदची अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवड होती आणि या निवडीसाठी सभागृहामध्ये जे नवनिर्वाचित 68 सभासद या ठिकाणी उपस्थित होते। आदरणीय जिल्हाधिकारी इटगे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही सभा पार पडली आणि या ठिकाणी सर्वप्रथम मी आभार आणि धन्यवाद ज्यांनी आमच्या विरोधात फॉर्म भरले होते अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी, परंतु ज्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी त्यांनी माघार घेतली, त्यांचं या ठिकाणी मी आभार आणि धन्यवाद व्यक्त करतो। यामध्ये 5 वर्षामध्ये या जिल्हा परिषदच्या कामकाजाच्या अनुषंगानं मी या ठिकाणी बोलू इच्छितो। या जिल्ह्याचे नेते आणि या राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, जिल्ह्याचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा मुश्रीफ साहेब, त्याचबरोबर आवाडे साहेब, आबिटकर साहेब, नरके साहेब, त्याचबरोबर कोरे साहेब, शिवाजीराव पाटील साहेब आणि महायुतीचे सर्व घटक पक्षातील आमचे सहकारी यड्रावकर साहेब असतील, या सर्वांनी आमच्यावर अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन आम्हाला जो कार्यकाल दिलेला आहे त्या कार्यकालामध्ये अतिशय जी काय या जिल्हा परिषदचे विविध विभाग आहेत त्या विभागामध्ये पारदर्शक काम आणि सक्षमपणे त्या विभागामध्ये योजना राबवण्याचं काम भविष्याच्या काळामध्ये आम्ही 100% करणार हे या ठिकाणी सांगतो।